तर चला इकडे बघा, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार व पिके आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जमिनी आहेत आणि पिकं आहेत यामध्ये बघूयात. 1 नंबर काळी मृदा किंवा रेगुर मृदा, ठीक आहे. 2 नंबर आहे जांभी मृदा. 3 नंबर आहे किनाऱ्याच्या गाळाची मृदा. नंतर 4 नंबर आहे तांबडी आणि पिवळसर मृदा. 5 ला आहे क्षारयुक्त व विम्ल किंवा आपण त्याला अल्कली मृदा म्हणतोय. नंतर आहे वनजीवन मृदा आणि सगळ्यात शेवटची म्हणजे पर्वतीय मृदा. यामध्ये आपण 1 नंबरची काळी मृदा किंवा रेगुर मृदा ही बघितली होती. काळी मृदामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दख्खनच्या पठाराला ही मृदा सापडते, मग त्याला आपण काय म्हणतोय काळी मृदा. आणि काळी मृदा ही कशासाठी प्रसिद्ध आहे? कापसासाठी ही प्रसिद्ध आहे. त्यानंतर नंबर 2 ची आहे जांभी मृदा. मग आता जांभी मृदा या ठिकाणी आपण ही माती बघणार आहोत कशी आहे आणि कोणत्या प्रकारची. बघा कोकणातील, आता कोकण म्हणजे हा एक काय झाला, कोणता विभाग आहे? प्राकृतिक विभाग आहे की प्रादेशिक विभाग आहे? बर, यामध्ये बघा कोकणातील, आता कोकण आहे, कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे 3 आहेत. मग याच्यामध्ये बघा पश्चिम महाराष्ट्र पण आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच डोंगराळ भागात ही मृदा आढळते. मग बघा कोकण सांगितलं, कोकणामध्ये 1 नंबर रत्नागिरी, 2 नंबर रायगड, 3 नंबर सिंधुदुर्ग. कोकणामध्ये 3 ठिकाणी सांगितली ही मृदा आढळते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगितलंय की कोल्हापूर हा एक, ठीक आहे, कोल्हापूर हा जिल्हा. मग या जिल्ह्यामध्ये आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुद्धा ही मृदा या ठिकाणी आढळते. तसेच डोंगराळ भागात, आता डोंगराळ भाग म्हणजे कोणता भाग? ज्या ठिकाणी डोंगर आहेत त्या भागामध्ये म्हणजे आपण म्हणतो डोंगराळ भागामध्ये ही मृदा आढळते. आणि मला एक सांगा, डोंगराळ भागामध्ये ती मृदा म्हणजे कशी असती? आता डोंगर आहे, उंच डोंगर आहे, पाऊस पडला, डोंगरावरचं पाणी खाली येणार का डोंगरावर थांबणार? खाली येणार. बर, मग डोंगराळ भाग म्हणजेच काय? ज्या ठिकाणी तो भाग उंच आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की काही गाव आहे डोंगराळ भागावर वसलेले आणि काही कुठे आहेत? एकदम उदासी आहेत, ठीक आहे. यामध्ये बघा आता पिकं कोणते घेतले जातात? आता ही जी जांभी मृदा आहे, मग पिकं कोणते घेतले जातात या मृदेमध्ये? बघा आता हे जे कोकण आहे, कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग